अवधेश सोनी. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझा असा प्रश्न आहे की आत्म्याचे त्या मोक्षानंतर आत्म्याचे काय होते? आणि सपोज म्हणजे आता हा माझा आत्मा ह्या माझ्या शरीरात आलेला आहे, तर ह्या आधी तो कधी मोक्षाच्या अवस्थेत होता का? नाही, या क्रियांमध्ये येण्याआधी? तो अजूनही मोक्षातच आहे. त्याच्यावर आवरणं आली आहेत. जसा 1000 नाही, वॉट. जन्म मरणाच्या मग हो, मृत्यू सांगतो कसा ना झाला? तुम्हाला. हा 1000 वॉटचा बल्ब आहे. त्यातला प्रकाश तर पॉवरफुल आहे, 1000 वॉटचा आहे. पण त्याच्यावर एखादा कपडा टाकला, दुसरा टाकला, तिसरा टाकला, 1000 कपडे टाकले तर काय त्यातून प्रकाश बाहेर पडेल? नाही एक पडणार. एक कपडा बाजूला केला तर थोडा थोडा प्रकाश येईल. तसा आत्मा तर आताही मोक्ष स्वरूपात आहे, पण आत्म्यावर आवरणं आली आहेत. त्या आवरणांमुळे कंप्लीट आवरणांनी आच्छादित असा आत्मा आहे. निगोद, एकेंद्रिय, अव्यवहार राशी म्हटलं जातं. कंप्लीट आवरणयुक्त आत्मा. आता एक आत्मा शरीरातून जेव्हा मोक्षात जातो निरावरण होऊन, तेव्हा आवरणयुक्त आत्म्यातला एक आत्मा संसारात येतो. थोडी आवरणं तुटतात. मग मोक्षानंतर आपल्या काय स्मरणात राहील आपल्या ह्या जन्मातलं? स्मरण नाही, अजूनही मोक्ष. आता जेव्हा आत्म्याचा साक्षात्कार कराल, जागृती वाढेल, आनंदी आनंद होईल. आणि मोक्षात तर अनंत आनंद, परमानंद आहे, अनंत सुख आहे, अनंत सुख. तिकडे एवढं सुख आहे की आपले शास्त्रकार सांगतात की एक ड्रॉप ऑफ हॅपीनेस संसारात पडला ना, तर हजारो वर्षांपर्यंत संसारातले लोक सुखी सुखी होतील. एक 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 थेंब जरी पडला तरी. म्हणजे एवढे अनंत समाधी सुख आहे. पण आपण तर इथे परक्या गोष्टी धरून ठेवल्या आहेत म्हणून दुःखी आहोत. बघा, समजा एखाद्या मडक्यात चणे टाकले तर माकड काय करतं? यात काहीतरी खायला आहे, आत घालतो हात, आणि नंतर हातात मुठीत चणे धरतो, घट्ट हाताची मूठ मोठी होते. आता मडक्यामधून हात बाहेरच येत नाही. त्याला वाटतं कोणीतरी मला बांधलाय, ओरडत राहतो. त्या माकडासारखीच अवस्था झाली आपली. बायको हवी, मुलं हवी, पैसे हवेत, घर हवाय, मुठीत पकडलाय. आता बंधनात अडकलोय. मूठ सोडून दिली तर मुक्ती मिळेल, पण सोडली तर माझं काय होईल? मोक्ष मिळेल पण सोडायची. दादाजी हळूहळू सोडून देतात. हे आपलं नाही, हे अवधेश आहे. तुम्ही तर शुद्धात्मा आहात. हळूहळू अवधेश वेगळा, तुम्ही शुद्धात्मा वेगळे, असं करत करत आपली मुठीतून गोष्टी सोडवतात, चणे सोडवतात. मग तुम्हालाही अनुभव येईल. मी चणे सोडले त्यामुळे मुक्त वाटतंय. अनुभव येईल. हा. थँक्यू. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. पूज्यश्री प्रणाम. बोला. चरणविधी समजत नाही. चरणविधीमध्ये लिहिलंय की मी निश्चय निर्णयाने केवळ शुद्धात्मा आहे. मग लिहिलंय की हे विश्ववंद्य अशा प्रकट शुद्धात्मा स्वरूप प्रभू, आपण ह्या काळातले राम किंवा महावीरच आहात. आपल्यात जसा आत्मा प्रकट वर्तमानात आहे तसाच आत्मा माझ्यातही वर्तमानात प्रकट करून द्यावा. हे माझ्या लक्षात नाहीयेत. या दोन गोष्टी आहेत. दादा भगवान म्हणजे ज्ञानीपुरुष, त्यांना आपण प्रार्थना करतो की आपण विश्ववंदनीय असे प्रकट परमात्मा स्वरूपात, आणि आपल्यातला जसा आत्मा वर्तमानात प्रकट आहे तसा माझ्यातला प्रकट व्हावा. ज्ञानीपुरुषांकडे आपण प्रार्थना करतोय, चरणविधी करतोय, त्यांच्याकडे शक्ती मागतोय. त्या दोन प्रकारच्या शक्ती आहेत. मी जो स्वतः आहे शुद्धात्मा, ते माझं स्वरूप असावं, आणि निश्चय व्यवहार, चरणविधी. आणि आता व्यवहार म्हणजे व्यवहारात आपण शक्ती मागतो की जे करतोय आत्मभावात राहू, व्यवहार पूर्ण करू शकू. म्हणजे इथे व्यवहारातून आत्म्याकडे येण्यासाठीची शक्ती मागितली, आणि नंतर आत्मरूप होण्याची भावना, भजना केली आहे. मी अनंत ज्ञानी आहे, अनंत दर्शनी आहे. म्हणजे ही अशी शक्ती मागितली, म्हणजे आपल्यात जसा आत्मा प्रकट झाला आहे तसा माझ्यातही आत्मा प्रकट हो, अशी कृपा करावी. पण हे कोण करून घेणार? तर ज्ञानीपुरुष, दादा भगवान. आणि त्यांच्यात अंतरंगातली जी ज्ञानीची दशा आहे त्यांना आपण प्रार्थना करतो. समजतंय का आता हे? आलं. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. संघमित्र अभिनय. जय सच्चिदानंद. माझा एक प्रश्न आहे. एक दाम्पत्य आहे, त्यांना कोणी मूल झालं नाहीये, इशू नाहीये. मग दत्तक मूल घेणं ठीक आहे का? ते योग्य आहे का? त्यांनी ज्ञान घेणं योग्य आहे. दत्त घेतल्यावर तर प्रॉब्लेम्स वाढत जातील. आधी ज्ञान घ्या आणि समज येऊ दे. हे किती लोक इथे येतात, त्यांना मूल नसतं, मुलगी नाही, मुलगा नाहीये म्हणून दुःखी होतात. नंतर जेव्हा ज्ञान मिळतं तेव्हा समजतं की मुलगा मुलगी का नाही, तर पूर्वकर्मात त्यांच्याबरोबरचा हिशोब पूर्ण झाला आहे. त्यामुळे मुलगाही नाही येणार, काही मागायला मुलगीही येणार नाही. नाही, आपण कर्ज घेतलं नसेल तर कोणी देण्या घेण्यासाठी येईल. मग दुःख वाटायला हवं की सुखी व्हायला हवं?
पण लोकांची अज्ञानदृष्टी आहे, मिथ्यात्व दृष्टी. म्हणून म्हणतात, अरे अरे बेचारीला मूल नाही, वांझवटी आहे, किती दुःखी आहे. असं मानावं आहे, मी किती, मला मूल नाही, दुःखी व्हावं असं काही नाही. महाभाग्यशाली. सारे आईबापांना विचारून घ्या, लेकरबाळांना तुम्ही मुलं झाल्यावर खूप सुखी झालात का दुःखी? आधी एकटे होतात तेव्हा धावत होतात इकडे तिकडे. इंजिनला एक डबा जोडला, डबा इंजिन स्लो झालं, दुसरा डबा जोडला, तिसरा डबा जोडला, वाईट अवस्था झाली इंजिनची. त्याला वाटलं लग्न करावं, जरा आराम मिळेल. आराम हराम झालाय. बघा आता त्या ताई सांगत होत्या ना, ॲट द एज ऑफ 62 नवऱ्याबरोबर प्रॉब्लेम्स वाढतच झाले आहेत. म्हणजे सुखी झाल्यात की दुःखी? आणि किती मुलं आहेत डिप्रेशनमध्ये जातात, कुसंगती व्यसन करतात. कालच आले होते, मुलगा दारू पितो, भांडणं करतो, मारामारी करतो. अशाने सुखी होतील की दुःखी होतील आईवडील? ठीक आहे. म्हणून त्यांना असं करा, सत्संगात घेऊन या आणि ज्ञान घ्यायला लावा. नंतर त्यांना समाधान मिळेल. ओ, मूल नाही तरी दुःखी व्हायचं कारणच नाही. तो तर बघा एक प्रकारचा मोहच आहे. लग्न करणं हाही मोह आहे, मुलं व्हावी इच्छा असणं तोही मोह आहे. आणि मोहाने संसारात मजा करतात. मोक्षाला जाणाऱ्यांसाठी तर दुसरा मार्ग आहे, मोहापासून सुटायचा मार्ग. समजलं का आता तुम्हाला? हा, कळलं. जय सच्चिदानंद. नमस्ते. जय सच्चिदानंद. सेहराग सिंग. जय बोला. सच्चिदानंद पूज्यश्री. हां, शहराग सिंग हिचा असा प्रश्न आहे की माझ्याकडून कोणाला नाराज केलं गेलं तर मी त्याला कसं पटवू? नाही, प्रार्थना करा, प्रतिक्रमण करा. आणि नाराज का झाले त्याचं कारण चेक करा, की बाबा आपला आग्रह होता का, अहंकार होता, आक्षेप घेतला का, क्रोधाने काही दुःख दिलं गेलं का, कोणत्या कारणाने दुःख दिलं चेक करा, त्याचं प्रतिक्रमण करा. त्यामुळे हळूहळू त्यांच्या नाराजीवर सोल्युशन मिळायला लागेल. जय सच्चिदानंद. हां, जय सच्चिदानंद. बख्तरी बेहरा. जय सच्चिदानंद. प्रणाम. बोला. माझा प्रश्न असा आहे, आम्हा लोकांना तर संसारातली प्रत्येक मनुष्याला काही ना काही कर्म करावीच लागतात. हं. पण आपले जे काही कर्म असेल, आपण कसे एनर्जीने त्यावेळी काम करायचे आणि तसेच अशी कामं ती नीती अनिती निष्ठेने कशी पार पाडायची? इथे आता एवढं समजलं आहे की बाबा मला कर्मातून सुटायचं आहे. म्हणला कर्मातून सुटायचं आहे म्हणून एनर्जीनेच काम करायला हवं. चला, एवढं कर्म पूर्ण झालं, हे दुसरं झालं, तिसरं पूर्ण झालं, आनंदाने पूर्ण करत राहा. आपण मोक्षमार्गावर पुढे जाऊ. दादाजी एकेका फाईलचा समभावाने निकाल करत मोक्षाला गेले होते. निरुमाई एक एक व्यक्तींबरोबरचे राग, द्वेष, मोह सगळे पूर्ण करून सुटल्या. तोच मार्ग आपल्यालाही सांगितला आहे, तोच मार्ग फॉलो करायचा आणि आतून आनंदात राहायचं. चला, माझा हिशोब पूर्ण झाला. समजा एका माणसाला 10 लाखाचं कर्ज झालं आहे, एखाद्याला 10 माणसांकडून चला त्याला 500 दिले, त्याला 2000 दिले, त्याला 5000. त्यामुळे हळूहळू कर्ज कमी होत राहील ना. त्याला आनंद होईल का दुःख होईल? चला, माझं एवढं कर्ज कमी झालं, आनंद होईल. ठीक आहे. हेच समजून पुढे जायचं आहे. दुःखी व्हायचं नाही, मला किती करावं लागतं प्रत्येक वेळी. बस हा आपला इगोमुळे मला बोलतोय असं नाही करायचं. मी बॉसच आहे. अरे बॉसचा बॉस. आपल्याकडे तर शुद्धात्मा भगवान म्हणजे बॉसचा बॉस आला आहे. दादा भगवान म्हणजे सगळ्या दुनियेचे, ब्रह्मांडाचे बादशाह, म्हणून त्यांच्या शरणी आलो आहे. म्हणून लोकांनी काय आहे, आपण फाईल पूर्ण करायला जीवन जगतो खुशीने. हां साहेब, बरोबर आहे, असं नका करू. ओके, बरोबर आहे, हे करा. ओके, कारण आपलं कर्म पूर्ण होत आहे आणि हिशोब पूर्ण झाला ना, तर थोड्या दिवसांनी बघितलं तर त्यांची बदली झाली असेल आणि आपण तिथेच असू. नाहीतर आपली बदली होईल, ते तिथेच राहतील. म्हणजे हा हिशोब पूर्ण झाल्यावर दूर होतील. दुःखी व्हावं असं काही नाही. हिशोब पूर्ण करा आरामात, आनंदाने, अगदी आतून. ठीक आहे. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. लोबोपात्रा. जय सच्चिदानंद दीपक भाई. ज्ञान घेतल्यानंतर मी शुद्धात्मा आहे हां, आणि लोबोकडून जे प्रतिक्रमण, चरणविधी सर्व काही करून घेतो, जागृती ठेवून मी त्याच्याकडे बघतो. प्रतिक्रमण करतानाही म्हणजे मी काय हे बरोबर करतो का? बरोबर आहे. लोभोकडून करून घ्यायचं, आपण शुद्धात्म्यात राहा. चूक झाली सांगा. बघा, सांगणं तर आपलं काम आहे. चूक बघितली कोणी, तो तर शुद्धात्मा आहे. आणि चूक झाली कोणाची, तर लोभोची, त्याच्याकडून प्रतिक्रमण करून घ्या. त्यामुळे चुकाही दुरुस्त होतील, तोही शुद्ध होईल, आपणही शुद्ध राहायचं. बरोबर आहे. म्हणजे त्याचे जे व्यवहार आहेत, तर त्या व्यवहारात त्याला शुद्धात्मा बघायला आपण सांगू शकतो का? हो, व्यवहारात सांगायचं. लोभो म्हणजे कोण आहे, तर तो अहंकार आहे. मी लोभो म्हणणाऱ्याला आपण म्हणतो लोभो. त्याला सांगायचं, सगळ्यांच्यातील शुद्धात्मा पहा, फाईलचा समभावाने निकाल कर. एकेका फाईल सोबत राग द्वेष करू नकोस, आता समभाव ठेव. म्हणजे आपण प्रज्ञेप्रमाणे अहंकार म्हणजे मीला म्हणतो की मी समता भावात राहा.
समजा तो रिलेटिव्ह आहे तर रिअलकडे कसे बघू शकतो? आता रिलेटिव्ह म्हणजे काय आहे की तो रिलेटिव्हच्या सीटवर बसला होता, म्हणजे मीच लोबो आहे असं मानलं होतं नाही, म्हणून पण तो आता तर relative. सेपरेट झालेले आहेत. आता मी वेगळा झाला तरी अजून त्यातही आता आपली जागृत आत्म्याची स्टेज आली आहे. म्हणून जागृत आत्मा आता जेवढ्या पाच आज्ञांचं पालन करत राहील त्याची दशा वाढत जाईल, मग रिअलमध्ये अभेद्य होईल. त्याला डेव्हलप करायचं. हां, त्याला डेव्हलप करायचं आहे. आता रिलेटिव्ह पासून सोडवायचं आहे. हां, अजागृतीमुळे रिलेटिव्हच्या सीटवर तो सतत जायचा. हां, त्याला उठवायचं, इथे बसू नकोस, चल शुद्धात्म्याच्या सीटवर येऊन बस. हां, त्याला बावा म्हणतात ना, बावो मंगलदास. तर मंगलदासच्या सीटवर निघून जायचा तो बावा. म्हणून त्याला सांगायचं तिकडे नको बसूस, आता शुद्धात्म्याच्या सीटवर बस. हां, मग रिअलमध्ये येईल तो. म्हणजे रिलेटिव्ह जेवढं सुटत जाईल हां. तेवढा मुक्तीचा अनुभव यायला लागेल. आणि बाबा शुद्धात्म्यात यायला लागेल. हां, तो ज्ञानी होत जाईल. तो मंगलदासशी आधी अटॅच होता ना. तो एक फिजिकल आहे, तो तर आता तसाच राहील. हां, तो चेंज नाही होणार. बाबाची ज्ञानाची दृष्टी, ज्ञानाची जागृती वाढत वाढत, दादाजी म्हणायचे ना आमचा 356 असलेला बाबा, हां, आपल्याला 360 पर्यंत पोचायचं आहे. तो पुरुषार्थ आहे. हां, ठीक आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. वीरदेवराय, मी ऑनलाईन ज्ञान घेतलं होतं ऑगस्ट 2021 मध्ये. बरोबर. तर तर त्याआधी मी भगवान श्रीकृष्णाची पूजा आराधना करायचो हम्म. 10-12 वर्षांपासून कंटिन्यू. त्यांच्याच कृपेने आपल्याशी आमची ओळख झाली आणि दादा भगवानांच्या द्वारे जे ज्ञान मला प्राप्त झालं ते 12 वर्षांच्या तपश्चर्येच्या कित्येक पटीने अधिक फलदायी आहे. म्हणून मी बरोबर. सर्वात आधी आपल्या चरणी वंदन करून दादा भगवानांना कोटी कोटी धन्यवाद देतो. खूप छान. पूज्यश्री, बुद्धी मला डिस्टर्ब करते. हम्म. डिस्टर्ब अशासाठी करते की जसं मी अनेक वर्षांपासून श्रीकृष्ण भगवानांची पूजा करतोय, त्यांनाच परमात्मा स्वरूप मानलंय आणि त्यांनाच वंदन करत होतो. तर आता जेव्हा चरणविधी वाचतो की हे देवी देवतांनो, हे समस्त देवी देवतांनो, मला सिमंदर स्वामींच्या चरणी स्थान मिळाल्याचा मार्ग प्राप्त व्हावा, तर त्यावेळी थोडंसं बघा, तुम्ही भगवान श्रीकृष्ण कोणाला म्हणतो? मुरलीवाल्याला का राधेच्या कृष्ण? मुरलीवाल्याला. मुरलीवाल्याला. हं. तो स्वतः मुरलीवाला आहे असं सांगतो का? त्याने अर्जुनाला सांगितलं की अर्जुन, तू माझं सच्च स्वरूप ओळखू शकलेलाच नाहीस. हा मुरलीधरही मी नाही, चक्रधारी पण मी नाही, मी आत्मा आहे. तसंच सिमंदर स्वामी ही आत्मस्वरूप आहे, दादा भगवानही आत्मस्वरूप. ते समजून घ्या. हे फिजिकल स्वरूप भगवानांचं नाही आहे, शरीराचं. म्हणाल तर पारध्याने बाण मारला आणि तेव्हाच शरीर सोडून गेलं. म्हणजे ही जी फिजिकल बॉडी इथेच राहिली होती ते कृष्ण भगवान नव्हतेच. अंतरंगातील आत्मा तो कृष्ण भगवान आहे. म्हणून आपल्या आत्म्यामध्ये दादा भगवान किंवा रामचंद्रजी किंवा महावीर भगवान, सिमंदर स्वामी, शिवशंकर तत्वस्वरूपानुसार यांच्यात कोणताही भेद नाही. रूप अनेक आहेत पण ते सारे एकच आहे. हां, एकच स्वरूप, अविनाशी तत्वस्वरूप आहेत सगळे. हं. म्हणून आपण त्यांची भक्ती करतो. म्हणून त्यांच्यासारख्या आपल्यालाही भक्तीने अविनाशी पद प्राप्त करायचं आहे. त्यासाठी अविनाशी तत्वाची भक्ती करा. 5 आज्ञांच्या पालनात कधी कधी चुका होतात हो, पूज्यश्री. होतील ना. आपले डिस्चार्ज कर्म समाप्त करण्याआधी ज्ञान घेतलं ना, हं. त्यामुळे दखल देणार. म्हणून हळूहळू रिसेट करायच्या 5 आज्ञा बघा, एकदम पूर्ण. त्यासाठी शक्ती देण्याची कृपा हो, ते करावी. बरोबर आहे. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. लीला देवी. जय सच्चिदानंद. हम्म, पूज्यश्री. बोला. पूज्यश्री, मी आजवर तरी घरात देवी देवतांमध्ये मी शिवगुरूंना मानते आणि त्यांचेच नमन आणि पूजा करते. आणि आपल्या टी व्हीवर कायम निरुमांचा कार्यक्रम बघायची, आता आपलाही बघते. त्यामुळे माझी इच्छा होती की अशा प्रकारचे ज्ञान मलाही मिळावे. त्यामुळेच मी इथवर पोचले आहे. पण आता हे समजत नाही आहे की मला दीक्षा तर उद्या मिळेल ह्या ज्ञानाची, पण पुढे मी माझ्या मनात कायम नमन चालूच असते, नमः शिवाय नमः शिवाय म्हणून. कधी कधी मोठ्यांदासुद्धा तो जप चालूच असतो, म्हणत असते तोंडातून असेही कधी कधी. आता पुढेही हे मी नामस्मरण असेच करत राहू मनात का मग ते आपोआप घडेल. आपोआप घडेल? मी शुद्धात्मा आहे, जागृती येईल होय. आणि मनामध्ये येईल ओम नमः शिवाय. अशा वेळी मनवून बोलायचं, तेही आपोआप सुटेल. हां. कारण आपण असं इथून जर जमशेदपूरला चालायला लागलो तर कलकत्ता सोडावं लागेल की आपोआप सुटेल? सुटेल. हां, सुटेल आपोआप. हं. आपण आत्म्यात आलो की संसार सुटेल. सुटेल. बरोबर आहे. हं. जय जय सच्चिदानंद. सच्चिदानंद. जय सच्चिदानंद. दिलीप कुमार. जय सच्चिदानंद. माझं नाव दिलीप कुमार आहे. बोला. पूज्यश्री,
लौकिक भाषेत म्हटलं जातं की मोक्ष मृत्यूनंतरच मिळतो. आपल्या अकर्म विज्ञानात मोक्ष ह्याच जन्मात मिळू शकतो असं म्हटलंय. तर ते कसं? आपण तो अनुभव कसा घेऊ शकतो आणि म्हणू शकतो की ह्याच जन्मात आपल्याला मोक्ष मिळालाय? हा मोक्ष 2 स्टेजमध्ये आहे. पहिला कारणस्वरूप मोक्ष आहे, दुसरा परिणामस्वरूप आहे. कारणस्वरूपी मोक्ष इथेच होतो, ह्याच जन्मात, ह्याच देहात, 16:40. ह्याच समाजात राहून, ह्याच क्षेत्रात. कारण मोक्ष म्हणजे काय? कर्म बंधन होणं बंद होता, तो फर्स्ट स्टेजचा मोक्ष आहे. आणि कर्माची फळं आपण समता भावनेने पूर्ण केली, नवी कर्म बांधली नाहीत, तर जुनी कर्म समाप्त होतोच, संपून जातील, तेव्हा लास्ट स्टेजचा मोक्ष होईलच आपला. प्रथम कोणत्याही मोक्षाची सुरुवात कशी होईल? तर प्रथम कारणं स्वीकारायला हवीत. कारणांवर उपाय प्रॅक्टिसमध्ये आणली तर फळ म्हणून कार्य पार पडेल. त्यामुळे कारण मोक्ष तर इथे मिळेल आपल्याला. कारण मोक्ष म्हणजे मीच दिलीप कुमार आहे, ती अज्ञानता सुटली आणि सच्चा करता कोण आहे तेही अज्ञान दूर होता होईल. जीवन व्यवहार म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत डिस्चार्ज येतो, कर्मफळ तर भोगावीच लागते. पण यापुढे जी नवी बीजं पडणार होती, ती बीजं पडताना त्यासाठी दादाजींनी 5 आज्ञा सांगितल्या आहेत. त्यामुळे ती बीजं पडणार नाहीत 5 आज्ञांमध्ये. शुद्धात्म्याच्या जागृतीत राहाल तर नवी कर्मबीजं पेरली नाही जाणार. आणि कर्मफळांपैकी हजारोपैकी 900, 800, 700 करत करत समाप्त होतील मग. त्यामुळे मग अल्टिमेटली मोक्ष मिळेल. समजते आता होय. हे? जय सच्चिदानंद पूज्यश्री. जय सच्चिदानंद पूज्यश्री. माझं नाव जश्मा टाळस आहे. मी आसामहून आलोय. हां. पूज्यश्री, मला दुसऱ्यांचे दोष खूपच जास्त दिसतात आणि घरच्यांचा तर त्यापेक्षाही जास्त दोष दिसतो. तुमच्यात काही दोष नसतील का? त्याचं काय की पूज्यश्री, मी बुद्धीला सांगतो की दादाजींनी सांगितलंय की भोगतो त्याची चूक. त्यानंतर पूज्यश्री पण सांगतात भोगतो त्याची चूक. मग बुद्धी मला सांगते की ही खूपच खरी गोष्ट आहे की दादाजींनी सांगितलंय, पूज्यश्रींनी पण सांगितलंय. पण तरीही घरच्यांमध्ये ना थोडेसे दोष आहेत. बघ, हे सारे दोष आहेत घरच्यांचे. मग काय होतं की त्यांचे घरच्यांचे दोष बघता बघता मी डिप्रेशनमध्ये जातो. नाही, दादाजींनी दुसरं काय सांगितलं? झाला तो न्याय, हां भोगतो आहे त्याची चूक, डबल बी. हां मग झाला तो न्याय हे वापरा. मग इतर जे काही करतायत, आता तुम्हाला आता एक प्रश्न विचारू का मी? माणूस जाणून बुजून सगळं करतो का ते घडून जातं काही कारणामुळे? घडून जात. हां, म्हणजे स्वतः करत नाही तो, हे डिस्चार्ज कर्म करून घेतं त्याच्याकडून. भरलेला माल त्याच्याकडून हे करून घेतो. पण स्वयं तर शुद्धात्मा आहे. शुद्धात्मा असा गुन्हा करतच नाही. आणि डिस्चार्जमध्ये कोणी वॉमिट केलं तर त्याला घरातून घालून द्यायचं का त्याला कायमचं घरातून हाकलून देणार आहात बाहेर? कारण त्याने सगळी घाण करून टाकली. तो गुन्हेगार आहे का खरोखर गुन्हेगार नाहीये तो? खरं तर गुन्हेगार नाहीये. हां, कारण झालं वॉमिटिंग, त्यालाही आवडत नाहीये, पण तरी होत आहे. आणि आपले कपडे घाण झाले म्हणजे आपलाही हिशोब आहे, त्यामुळेच आपण त्याच्या जवळ आलोय. म्हणून त्याचं वॉमिटिंग आपल्या कपड्यांवर झालं. म्हणजे हे सगळं संयोगाधीन आहे. कोणी क्रोध करत असेल, कोणी द्वेष करत असेल, कोणी मोह करतो. हा सगळ्या कर्मांचा हिशोब आहे आपला त्यांचा. म्हणून हे लक्षात ठेवायचं की शुद्धात्मा गुन्हा करत नाही आणि प्रकृतीचा भरलेल्या मालाला गुन्हेगार म्हणता येत नाही. आपणही शुद्धात्म्यात राहून सगळ्यांना सांगायचं, तू भोगतेस, तुझी चूक काय चूक आहे, रागद्वेष पूर्वी केले, आता वितरागी राग, म्हणजे तुझीच चूक आहे की नाही. आता काय बघायचं की जो राग द्वेष पूर्वी केले ती चूक, आता वितरागी राहा. असं दोष बघणं म्हणजे एक प्रकारचा द्वेष करणं आहे. मोह कराल, द्वेष कराल तर पुन्हा कर्मबंधन चालूच राहील. सुटण्याचा काही उपाय उरणारच नाही. जर सुटायचं असेल तर वितरागी राहा. तो किती वाईट वागला तरी समभाव ठेवा, किती चांगला वागला तरी समभाव ठेवा. जेवढा समभाव राखाल, वितरागता राखाल, नवकर्म बांधलं नाही जाणार याची गॅरंटी. समजला आता तुम्हाला? हा पूज्यश्री. म्हणजे आता कधी दोष दिसायला लागले तर प्रश्न विचारायचा, जरा याला शुद्धात्मा गुन्हा करतोय का? पण तो तर करत नाही. आणि डिस्चार्ज कर्माच्या वेळी कोणाला गुन्हेगार म्हणाल? कोणत्या संयोगांना गुन्हेगार म्हणाल तुम्ही? किती साऱ्या संयोगांमुळे कार्य झालं आहे, मग कोणत्या संयोगांना गुन्हेगार म्हणणार? कोणतेही संयोग गुन्हेगार नसतात. आणि भोगतो जो, आपल्याला रागद्वेषामुळे संयोग आपल्याला मिळत आहेत, कोणाचे दोष काढणार? असं समाधानपूर्वक निर्दोष पाहायचं आहे. समजलं आता तुम्हाला? प्रत्येकाला निर्दोष बघू शकेन आणि मनवचन कायने शुद्ध ब्रह्मचार्यात राहू शकू अशी शक्ती द्यावी. दादाजींचं पुस्तक आहे निर्दोष दर्शनाने निर्दोष. हा नक्की पूज्यश्री. वाचा, पारायण सगळे. हा पूज्यश्री. जय सच्चिदानंद पूज्यश्री. मी संध्या चौधरी,
बोला. माझे पप्पा तर 15 मध्येच सत्संगाशी जोडले हं. गेले होते, तेव्हापासून मी हा सत्संग फॉलो करते. आणि मी जेव्हापासून हा सत्संग फॉलो केला तेव्हापासून इथल्या लोकांना मी बघितलंय की प्रत्येकजण एकमेकांना महात्मा म्हणून बोलवतात. तर महात्मा म्हणण्यामागचं कारण काय आहे? महात्मा म्हणजे काय तर आत्ता तुम्ही म्हणताय मी संध्या चौधरी बोलतीये. तर तुम्ही संध्या आहात का खरोखर कोण आहात? आता ज्ञान मिळाल्यावर समज येते की संध्या शरीराचं स्वरूप आहे. मी शुद्धात्मा आहे. त्या शुद्धात्मा पद असलेल्याला आपण महात्मा म्हणतो. आणि शुद्धात्मा पद म्हणजे काय आहे की आता 1, 2, 3 अशी सगळी कर्म पूर्ण करायची आहेत. 5 आज्ञांमध्ये राहून नवकर्म बांधायचं नाही आहे. त्यामुळे 1, 2, 3 अवतारात मोक्षाला जायचं आहे. असं ते पद आपण आता व्यवहारात ते शुद्धात्मा पद ज्यांनी प्राप्त केलं ते महात्मा आहेत. म्हणजे जोडले जाण्याआधी काय ते शुद्धात्मा नसतात, त्यानंतर नाही, ते बघा त्या शुद्धात्मा होतात? ज्ञानविधीनंतर एखाद्याला नवरा केव्हा म्हणणार? 7 फेरे घेतील, मग भटजी बोलावतील, ब्राह्मण सांगतील एवढे विधी करा, मग तो पती म्हणवला जाईल. असं एखाद्या बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड फिरत असतील त्याला पती म्हणतील? नाही. हां, म्हणजे जेव्हा सगळं समजेल म्हणजे या ज्ञानविधीनंतर शुद्धात्मा म्हटलं जाईल. आधी शुद्धात्म्याविषयी ऐकलं होतं पप्पांबरोबर सत्संगात येऊन, पण शुद्धात्मा झाला नव्हता. नाही. आता तेव्हापर्यंत एवढंच समजायचं की माझं स्वरूप शुद्धात्म्याचं आहे. आता ज्ञानविधीनंतर माझ्यात अनुभव, लक्ष, प्रतीती बसेल, जागृती येईल मग. पण आपोआप स्वतःमध्ये असे शुद्धात्माचे फिलिंग तर येत नाही. नाही, आता जे आहे तुम्ही बुद्धीने सेटिंग करता, ज्ञानविधीत ते पक्क होईल. ज्ञान घ्यायचं आहे ना, हा. नंतर सच्चा शुद्धात्मा. लग्न झालं, आता शुद्धात्म्याबरोबर लग्न होईल. आता म्हणू शकता मी शुद्धात्मा आहे. नंतर उद्या ज्ञानविधीनंतर म्हणायचंय. आणखी प्रश्न. हां म्हणतात भोगतोय त्याची चूक. हां माझे असे होते की मला स्वतःची चूक अगदी स्वच्छ दिसते, अगदी हम्म. बऱ्याच अंशी दिसते. समोरचा निर्दोष दिसतो, पण समोरच्या बरोबर ऍडजस्ट नाही होऊ शकत. मग समोर खूप राग येतो जास्त स्वतःचा. तो स्वतःला. राग तीच चूक आहे. आणि तो राग स्वतःचा राग येतो आणि नाही, तो नाही, समोरच्यावर नाही निघतो. नाही असं नाही आहे. आपण काही प्रेशर कुकर आहोत का? खाली गरम लागलं वरून शिट्टी वाजणार त्याची. प्रेशर कुकरसारखं काम केलं तुम्ही तर इकडे आग पेटली तिकडे जाळून टाकलं. पण बघा दुसऱ्यांना दुःख द्यायचा अधिकार नाही आपल्याला. आणि दिलं गेलंच संध्याकडून कोणाला दुःख तर क्रोधाला तर प्रतिक्रमण करून घ्यायचं. प्रतिक्रमण नंतर होते, पण हो, चालेल ना. ज्यावेळी हे होते त्यावेळी ऍडजस्ट नाही होऊ शकत काही आणि हरकत कर्म नाही. बांधलं जातं. नाही, कर्म तर आता प्रतिक्रमण केल्याने खूपच कमी होईल, समाप्त होईल हळूहळू. हां, आणि उद्या ज्ञानानंतर जागृतीत राहून आपल्या चुकांचं प्रतिक्रमण केलं तर ते कमी होईल, समाप्तही होईल. म्हणतात संसारात असे म्हणतात की जो विसरतो एखादा माणूस तर त्याचं डोकं म्हणजे मेंटली तो खूपच कमकुवत स्मृती असतो. कमकुवत नाही ती वेगळी पण गोष्ट आहे. दादाजींच्या म्हणण्याप्रमाणे जेवढ्या गोष्टी लक्षात राहतात तेवढ्या त्या विसराव्यात, म्हणजे त्यांना प्रतिक्रमण करून हा. धुवून टाकावे लागते. म्हणजे आता असे विसरणं मोक्षमार्गासाठी योग्य आहे का अडथळा आहे? ॲक्च्युली हे जे म्हणतात ना विसरतोस की स्मृती कमकुवत आहे, ॲक्च्युली असं नाही होत. होतं काय, ज्यांच्याबरोबर जास्त रागद्वेष आहेत ते लक्षात राहतात. चेक करा. आपल्याला हिस्ट्री जिओग्राफीमध्ये इंटरेस्ट असेल तर ते लक्षात राहील, आणि फिजिक्स केमिस्ट्रीमध्ये इंटरेस्ट नसेल तर लक्षात नाही राहणार. हा, होतं असं. म्हणजे ज्यात रुची आहे तिकडे जास्त प्रेम आहे किंवा द्वेषही आहे. एखाद्या माणसाने इन्सल्ट केला तर विसरून नाही जात आहेत, कारण त्याचा द्वेष वाटतो. मग म्हणजे असं प्रेमद्वेष जिथे वाटतात ते लक्षात राहतं. आणि आठवण म्हणजे काय तर बघा प्रेमद्वेषाचा परिणाम आहे. म्हणून प्रेमद्वेष धुवून टाकावे लागतील. इथे कोणती व्यक्ती आठवली की समजायचं याच्या प्रतिद्वेष आहे किंवा प्रेम आहे. आता ह्या प्रेमद्वेषाला धुवून टाका, त्यामुळे मग त्या आठवणी बाजूला सरतील. नंतर समज म्हणजे दर्शनात असतील, पण रागद्वेष नाही राहणार. नजरेसमोर येतील, या माणसाचं काय झालं सगळं दिसेल, लक्षात येईल, दृष्टिकोनातही येईल, पण त्यांच्याप्रती राग द्वेष अभाव होणार नाही, अभिप्राय नाही होणार. राग द्वेष तर नाही, द्वेष वाटत नाही, प्रेम मात्र वाटतं. हो, म्हणजे ते धुवून तर लागणारच ना. आणि आता एखाद्याबद्दल प्रेम वाटतं, कुठे ना कुठे द्वेष असेल. कधी कधी वाटतो तोही. अहो, तेच धुवायचं आहे, त्याचंच प्रतिक्रमण करायचं आहे. जय सच्चिदानंद. हां, जय सच्चिदानंद.